अजित पवारांच्या निधनापूर्वी शेवटचा फोन कॉलची ऑडिओ क्लिप आता बारामतीमधले राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालयात ऐकवली गेली। त्यावर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। तर बारामतीमधल्या अपघातानंतर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत। अपघातावेळी कुणीतरी विमानातनं उडी मारायच्या तयारीत होतं असा दावा अमोल मिटकरींनी केलाय, त्यामुळे खळबळ झाली। तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरनं आता मुख्यमंत्र्यांनी पवारांचा दावा खोडल्यानंतर शरद पवारांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं। त्यांना बोलायचा अधिकार काय असं म्हणत पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय, तेव्हा चर्चांना उधाण आलंय। विमान अपघातासंदर्भात विविध चर्चा असताना आता अपघाताची थरारक कहाणी समोर आली। गुजेबावीतील प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय घडलं याची आखो देखी न्यूज 18ला मराठीवर सांगितली। तर राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत, कारण सुनेत्रा पवारांच्याच शपथविधीनंतर पहिल्यांदाच शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये त्यांना भेटायला गेले। शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये विलीनीकरणावर चर्चा होणार असं समोर आले। विलीनीकरणाच्याच या चर्चा सुरू असताना दुसरीकडे जय पवार आणि पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली। जवळपास 1.5 तास या तिघांमध्ये चर्चा झाली। या दोन्ही भेटीनंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशा चर्चा पुन्हा एकदा रंगायला लागलेल्या आहेत। आपण पाहतोय की खरं तर 2 ते 3 दिवस हा चर्चा आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा कार्यक्रम सिलसिला सुरू होता। मात्र आता शरद पवारांनी बारामतीमधलं अजित पवारांचं जे निवासस्थान होतं, जिथे सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी ते आता गेलेले आहेत, सहयोग सोसायटीमधल्या त्यांच्या निवासस्थानी शरद पवार दाखल झालेत। सुनेत्रा पवार 12 दिवस होईपर्यंत या ठिकाणी सहयोग सोसायटीमध्येच राहणार आहेत असं कळलं आणि त्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये आले आणि त्यांनी तिथे भेट घेतली। आपण ही आताची दृश्य पाहतोय। शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या प्रतिमेसमोर ते आलेले आहेत, त्यांना पुष्प अर्पण करतायत। दादा जाऊन खरं तर अगदी काही दिवसच झालेले आहेत आणि त्यानंतर शरद पवार आपली स्नुषा सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी बारामतीमध्ये दाखल झाले। बारामतीमधल्या सहयोग सोसायटी इथल्या त्यांच्या राहत्या घरी ते पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत चर्चा होणार अशी सूत्रांकडनं माहिती न्यूज 18 मराठीला प्राप्त होते। मात्र आताची आपण ही दृश्य पाहतोय। शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच ते सुनेत्रा पवारांची भेट घेतील। आता याच कारणावरनं शरद पवारांना पार्थ पवार आणि जय पवार हे सुद्धा भेटले होते। जवळपास 1.5 तास चर्चा झाली होती। त्यानंतर आता शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत आणि आता चर्चा कोणत्या होत आहेत, तेव्हा उद्यापासून नवी राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? राजकारण एक नव्या वळणावर जाणार का? उद्या काय होणार उपमुख्यमंत्री पदाबाबत आणि त्यानंतर एकंदर राष्ट्रवादीचं काय होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल। त्यासाठी शरद पवार आता सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। ही अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते, कारण शरद पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत। खरं तर 2 राष्ट्रवादी विलीनीकरण होणार या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी केलेली वक्तव्य पाहता आताची भेट महत्त्वाची आहे। आपल्यासोबत जितेंद्र जाधव जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आपण पाहू शकतोय की शरद पवार सुनेत्रा पवारांना भेटायला आलेले आहेत। नेमक्या कोणत्या गोष्टींवर आज चर्चा होऊ शकते आणि या चर्चेचे पडसाद काय असतील? सध्या ही सांत्वन भेट आहे। आपण बघतोय की अजितदादांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी शरद पवार आल्यानंतर त्यांनी प्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आपण बघतोय की आता या ठिकाणी सर्व सांत्वन भेटीसाठी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहे आणि आपण पाहतोय की आता पवार साहेब असतील, प्रतिभा काकी असतील, अजितदादांची बहीण विजय पाटील, नीता पाटील, अजित पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, सर्व पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे देखील या ठिकाणी आलेल्या लोकांचे सांत्वनपर भेटी देत आहेत। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। आपण पाहू शकतोय की ही सांत्वनपर भेट आहे, याच्यामध्ये राजकीय चर्चा होतील की नाही हे अलाहिदा,
मात्र सध्या ही सांत्वनपर भेट असल्यामुळे सगळेच पवार कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेले आहेत. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आणि पाहतोय की शरद पवार आता दाखल झालेले आहेत. जरी वरकरणी ही सांत्वनपर भेट म्हटली जाते तरी सुद्धा या भेटीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा होतील की नाही हे अजून समोर आलेलं नाहीये. मात्र सुनेत्रा पवारांची शरद पवार कौटुंबिक नात्यांना भेट घेत आहेत. सांत्वनपर भेट ही आहे असं बोललं जात आहे. बारामतीमधल्या सहयोग सोसायटी जवळची ही दृश्य आहेत. शरद पवार अगदी संध्याकाळी या ठिकाणी दाखल झाले. अजित पवारांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, त्यांना पुष्प अर्पण केले, श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर काही वेळ ते सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत करणार आहेत. ह्यांच्यासोबतच संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. श्रीनिवास पवार सुद्धा या ठिकाणी आहेत. याच घरातले ज्येष्ठ बंधू ते आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदर संपूर्ण पवार कुटुंब आज सहयोग सोसायटीजवळ दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथ ग्रहण केली आणि त्यानंतर पुढचे 13 दिवस होईपर्यंत या बारामतीमध्येच राहतील असा निर्णय त्यांनी कळवला. आणि त्यानंतरची आज शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच भेट म्हटली जाते. तेव्हा या भेटीवर खरं तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया द्यायला शरद पवारांनी काही कारणास्तव नकार दिला होता. मात्र ते आपल्या सुनेची या ठिकाणी भेट घेत आहेत आणि अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ही भेट ते घेत आहेत. तेव्हा नक्कीच ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीनंतर जरी ही भेट सांत्वनपर असली तरी सुद्धा या भेटीनंतर राज्याची राजकीय समीकरणं बदलतील का हा प्रश्न नक्कीच विचार करण्याजोगा आहे. तेव्हा उद्या परवा आणि पुढच्या काळामध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतील, कशा प्रकारची समीकरणं बदलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास ही दृश्य आपण पाहतोय. सध्याची बारामतीमधली दृश्य आहेत. या ठिकाणी शरद पवार दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबतच इतर त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. दुःखाचा प्रसंग आहे. दुःखाचा प्रसंग असल्यामुळे मतभेद बाजूला ठेवून हे सगळे कार्यकर्ते इथं एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. दादांच्या प्रतिमेजवळ या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब दाखल झालेलं आहे. सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी हे सगळे इथं आल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवारांनी सुद्धा अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावली. दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले आणि सुनेत्रा पवारांची ते आता भेट घेतील. यापूर्वी पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती. मात्र आता शरद पवार स्वतः बारामतीमधल्या अजित पवारांच्या घरी सहयोग सोसायटी इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार सध्या आहेत. त्यांची ते भेट काही काळात घेतील. सहयोग सोसायटीमधली दृश्य आपण पाहतोय. ही सोसायटी खरं तर गजबजलेली आहे. संपूर्ण बारामती शोकाकुल आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतोय की सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब अगदी खंबीर उभं असल्याचं पाहायला मिळतंय. तेव्हा जे काही राजकारण रंगतंय, ज्या चर्चा रंगतायत त्याही पलीकडे जाऊन कौटुंबिक मूल्य जोपासायचं काम या कुटुंबाकडनं पाहायला हवं असं म्हणायला हरकत नाही. आपण ही गर्दी पाहू शकतोय. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि या संपूर्ण पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी हे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. तर बारामती विमान अपघातानंतर गेल्या काही दिवसांपासून संशयाचा धूर उठतोय. अमोल मेटकर यांनी याबद्दल काही सवाल उपस्थित केले होते आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा अपघाताबाबत संशय व्यक्त केलाय आणि चौकशीची मागणी केली आहे. यावरनं राजकारण तापलेलं असताना अमोल मेटकर यांनी स्थानिकांच्याच हवाल्यानं एक खळबळजनक दावा केला. अपघातानंतर कुणीतरी विमानातनं बाहेर उडी घ्यायच्या प्रयत्नात होतं असं मेटकरी म्हणालेत. पाहूया. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं. तिथली माहिती घेतली. तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली. सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठं जळलेली नसतात.
दरम्यान अमोल मेटकर यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात गुसगावचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मी तिथं पोचल्यानंतर असं बघितलं की एक उजव्या साईडला एक माणसाचा एक निळी पॅन्ट थोडी अशी हल्ल्यावानी वाटली दरवाजा उघडल्यानंतर, पण ती फक्त काहीच सेकंद नाही, 4 चाकावच होतं विमान, फक्त विमान पेटलं होतं पुढच्या बाजूने. पण त्यावेळेला जाळ कमी पण धूर हा मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यावेळेला एक माणूस तसं वाटलं मला काही सेकंद, पण आमच्या गावातल्या एक जण आवाज दिला की सरपंच मागं सरा स्फोट व्हायची शक्यता आहे. दरवाज्यातून कोण बाहेर येण्याचा प्रयत्न नाही, फक्त मला पाय दिसला, तो पण काही सेकंद. महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घातपातच नाही आहे. अजितदादा अजातशत्रू होते. अजितदादाबद्दल कोणी असा विचार करू शकत नाही. पण तरी जर काही शंका एकही व्यक्तीच्या मनात आली असेल महाराष्ट्राच्या, तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असो, एक जरी व्यक्ती संशय घेत असेल की तो घातपात आहे किंवा अजून काही, त्याची चौकशी हे करण्याची सरकारची तयारी आहे. ब्लॅक बॉक्स हा सर्वश्रुत असतो. त्यात सर्वच कळतं की काय झालं आहे, विमानात काय घडलं, विमानात काय बोलचाल झाली, विमानामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, सर्व ब्लॅक बॉक्समध्ये आलं असतं. आणि त्या मला वाटतं त्यातून सर्व सत्य समोर येणार आहे. 28 जानेवारीच्या सकाळी बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला. विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. अपघात कसा झाला, त्यावेळी नेमकं काय घडलं, विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना आता अपघातावेळी नेमकं काय घडलंय हे सांगितलंय. गोजूबाबी गावातले माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया या भीषण अपघाताची कहाणी. पाहूया. सकाळी त्या दिवशी गावात होतो. सर्वसाधारण 8:35 ते 8:40च्या दरम्यान विमानाने 2 गिरट्या घातल्या गावाला आणि त्याचा आवाज फार मोठा होता. आणि त्यानंतर धावपट्टीकडे उतारताना ते डाव्या बाजूला कल्लं आणि ते विमान पडलं हे आम्ही डोळ्यांनी बघितलं. त्यावेळेला रेग्युलर आवाज विमानांचा वेगळा असतो आणि त्या दिवशीचा आवाज फार मोठा आणि कर्कश होता. त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं की विमानाचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. खूप असा आवाज आल्यामुळं लोक घाबरून सगळे बाहेर आले. ॲक्च्युली आमच्याच गावात एक विठ्ठल मंदिर आहे, त्याचा कळस उंच आहे. त्यालाच लोकांना वाटलं की त्यालाच धडकल, पण बहुतेक ते थोडंसं वर गेलं. ग्रामपंचायतीच्या CCTV कॅमेऱ्याने सुद्धा त्यांचं ते दृश्य त्या विमानाचं चित्रित केलेलं आहे. त्यात सुद्धा कुठं स्पष्टपणे चित्रित केलं आहे. त्यामुळे त्या दिवशी धुकं नव्हतंच. आम्ही तिथं लाईव्हमध्ये होतो गावात, पण धुकं नव्हतं अजिबात. ज्यावेळेला विमान पडलं त्यावेळेला आम्ही गावातले लोक मोटरसायकलवर मधून धावपट्टीपाशी तिथं गेलो जिथं विमान पडलं तिथं. तर त्यावेळेला आम्ही बघितलं की तिथं धूर निघत होता. पण जाता जाता मी काय केलं, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकारी आणि विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरणदादा यांना तिघांना मी फोन केला आणि त्यांना मी कहाणी मोटरसायकलवर चालत सांगितले की असं विमान पडले, तुम्ही जरा लवकर या. ग्रामस्थांनी मग तिथं आम्ही गेलो, बघितलं तर विमान पुढच्या साईडला पेटलेलं होतं आणि धूर होता, जास्त जाळ नव्हता. पण लोकांनी मला ओरडून सांगितलं की मागं सरा, विमानाचा स्फोट व्हायची शक्यता आहे. आणि त्यावेळी मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे तुकडे असे अस्ताव्यस्त असे उडून पडले. विमानाचे पडल्यानंतर मी डाव्या साईडला गेलो तर एक अजितदादासारखा माणूस बाहेर एक 40-50 फुटावर पडलेले होते आणि आम्ही काही त्यांना लगेच ओळखलं नाही. पण त्याच क्षणी त्याच वेळेला एक अर्ध्या 1 मिनिटात किरणदादा तिकडून आले आणि ते मोठ्याने रडायला लागले आणि मला सांगितलं की अजितदादांचंच विमान आहे आणि हे अजितदादा आहेत. मग मात्र आम्ही गावकरी सगळे हादरलो आणि इतकं घाबरलो की आम्हाला 5-10 मिनटं त्यातनं काही सुचना की दादांचं विमान पडू शकतं हे आम्हाला काही विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो त्यावेळी.
अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय झालाय. बारामतीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये अजितदादांच्या अखेरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप कार्यकर्त्यांना ऐकवली गेली. यावेळी अनेकांना अश्रू आवरले नाहीत. अजितदादांच्या विमान अपघातापूर्वीचा अखेरचा कॉल असल्याचा दावा आता केला जातोय. काटेवाडी इथल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजित पवारांचा त्या अपघातापूर्वी अजितदादांसोबत अखेरचा संवाद झाला होता. श्रीजित यांनी सकाळी 8:19 दादांना एका कामाबद्दल मेसेज केला होता. त्यावेळी विमान हवेत असल्यानं मेसेजला लगेच उत्तर मिळालं नाही. मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी श्रीजित यांना कॉल केला होता आणि त्यावेळी सकाळचे 8:37 झाली होती. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु माझा त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिकता आता आपल्याला मदत अहो होईल म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. ओके. तिथं ओबीसी रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेले आहे. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम. ठीक आहे, ओके. थँक्यू. की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं. मुंबईतनं पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांसाठी आताची सगळ्यात मोठी बातमी आहे. पुण्यावरनं मुंबईकडे जात असाल तर आडोशी बोगद्याजवळ 24 तासांपूर्वी काल संध्याकाळी एक गॅसचा टँकर उलटला होता आणि वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ती अजूनही कोंडी सुटलेली नाहीये. वाहतूक कोंडी पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि 24 तास उलटून गेले तरी सुद्धा वाहतूक सुरळीत झाली नाहीये. तेव्हा लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी, प्रवासी मेटाकुटीला आलेले आहेत. तर दुसरीकडे मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एसटी प्रशासनानं पुण्यावरनं मुंबईकडे येणाऱ्या एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. काल संध्याकाळी हा गॅस पलटी झाला, अपघात झाला आणि यामुळे इतकी मोठी कोंडी झाली आहे की 7 ते 8 तास ही रांग लागलेलीच होती. त्यानंतर हा मार्ग मोकळा करायचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक कोंडी इतकी लागलेली आहे की ती युद्ध पातळीवर कमी करायचं काम सुरू आहे. दोन्ही बाजूने एंट्री पॉइंट्स बंद केलेले आहेत. पोलिसांनी हे एंट्री पॉइंट्स बंद केले असले तरी सुद्धा गेले 24 तास या ठिकाणी अडकलेले नागरिक, प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. 24 तास पोटामध्ये अन्न नाही, प्यायचं पाणी नाही, रस्त्यावरचे फूड स्टॉल्स संपलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांनी काय करावं हा प्रश्न त्यांना पडलाय. आपल्यासोबत श्रीकृष्ण आवटी जोडले गेलेले आहेत. श्रीकृष्ण, आपण पाहतोय गेले 24 तास झाले या रस्त्यावर अशीच सगळी गर्दी पाहायला मिळते. इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे? कोणत्या कोणत्या अडचणी त्यांना आहेत? मृगा, अगदी 24 तासांपेक्षा अधिक जो आहे तो काळ उलटून गेलेला आहे, तरी पुण्याहून मुंबईकडे येणारा मार्ग जो आहे तो अगदी सुरळीत सुरू नाहीये. आणि जो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुंबई पुणे महामार्ग जो आहे तो अगदी 3 ते 4 तासाचा जो असतो, परंतु कालपासून प्रवाशांना जे आहे तो अगदी 25 ते 24 तास जे आहे ते लागत आहेत. आणि मी सध्या उपस्थित आहे याच
पनवेलहून म्हणजे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर द्रुतगती मार्गावरती आपण पाहू शकतो वाहनांच्या कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर आता थेट मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची लागलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेस जी अवजड वाहनं असतात, मोठमोठे ट्रक असतात, ते देखील बाहेर पडतात, मार्गस्थ होण्यासाठी पुढे जात असतात. पण आता त्याचाच ह्या संपूर्ण ट्रॅफिक कोंडीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य देखील पडत आहे. थेट आपल्यासोबत काही प्रवासी आणि सर्वसामान्य देखील आहेत. सर, काय सांगाल, किती तासापासून तुम्ही प्रवास करत आहात? काल 11:15 वाजल्यापासून प्रवास करतोय, परंतु पर्यायी मार्गाचा काही फायदा नाही. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि लोणावळा ते घाटपर्यंत ऍक्सिडेंट एरियापर्यंत 15-20 तास लागतात. अगदी तुम्ही नियमित प्रवास करता, तर काय आता जी घडलेली घटना आहे त्या प्रकारे एकंदरीत पाहायला गेलं तर जी घटना याआधी अनेक ऍक्सिडेंट झालेत, पण इतका वेळ का लागतो असं तुम्हाला? या अगोदर अशी घटना कधीच झालेली नाही. ऍक्च्युली गॅस गळतीमुळे प्रॉब्लेम आला, तिथे हजार्ड पण होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत. कुठून कुठे तुम्ही जाता सर्वप्रथम तर? मी ऍक्च्युली आलोय अंधेरीवरून आणि आता चाललोय पुण्याला. झालंय असं, आम्ही ओल्ड हायवे पण आम्ही घेतला होता, पण आम्हाला पुन्हा सांगितलं की तुम्ही ओल्ड हायवेने जाऊ नका, एक्सप्रेस हायवेने जावा. आणि पुन्हा इथे आलो आणि पुन्हा मी अडकलो. मागे तर मी अडकलोच होतो. आम्ही विचार केला मी ओल्ड हायवे घेऊ, पण आम्हाला परत फोर्स केलं की मी या बाजूने जावं, तर परत इथे आम्ही अडकलो, तर माहित नाही कधी पोहोचणार. अगदी तुम्ही पाहिलं जसं म्हटलं की आता जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती देखील ट्रॅफिक कोंडी होती, पण पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती का? नाही, असं काहीच नाही. आम्ही विचारत जात होतो. एक काका बोलले की आपण ओल्ड हायवेने जाऊ, जुन्या हायवेने. तिथून गेलो, तिथे सुद्धा जाम होता. मग आम्हाला सांगितलं की तुम्ही या एक्सप्रेस हायवेला टर्न घ्या. तिथे काय पूर्ण रिकामी होता रोड. आम्ही विचार केला बहुतेक रिकामी असेल. इथे आल्यावर आम्हाला कळलं की जाम आहे. नक्कीच श्रीकृष्ण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण सगळ्यांची या प्रतिक्रिया समजावून घेतल्या. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसवेवरती आडोशी बोगद्याजवळ रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जो कंटेनर प्रोपेलिनचा पलटी झालेला होता काल संध्याकाळी, जवळपास आता 24 तास व्हायला आलेले आहेत. अजूनही हा कंटेनर जो आहे तो बाजूला करता आलेला नाही. अत्यंत ज्वलनशील हा गॅस असल्यामुळे तो दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून आणि त्यानंतर या रस्त्याची या लेन ज्या आहेत त्या खुल्या केल्या जाणार आहेत. मात्र त्याचा परिणाम काय झालाय ते आपण पाहतोय. आम्ही पुण्याच्या बाजूला साधारणतः रावेत किवळेच्या पुढे 2 किलोमीटर आल्यानंतर मुंबईच्या दिशेनं लागलेल्या रांगा ज्या आहेत ट्रकच्या त्या आपण पाहतोय. मुंबईच्या दिशेने जाणारी लेन जी आहे तिच्यावरती जवळपास 70 ते 80 किलोमीटर पर्यंत मागे ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे. आता थोड्या वेळानं वाहनं सोडायचा प्रयत्न जो आहे तो रायगडमध्ये जिथं अपघात झालेला आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय. दुसऱ्या बाजूच्या लेनमधनं एक लाईन जाता येते का याचा प्रयत्न सकाळपासून पोलिसांचा सुरू होता, मात्र त्याच्यामध्ये फारसं यश जे आहे ते येताना दिसत नाही, कारण दोन्ही बाजूंना प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती आडोशी बोगद्याच्या जवळ झालेली आहे. याच्यात सगळ्यात जास्त दुर्दैवी हाल जे झालेले आहेत ते या वाहन चालकांच्या आणि बसेसमध्ये ट्रकमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय. मागे पुढे सगळीकडे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. शेकडो वाहनं आणि हजारो नागरिक जे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. मालवाहू वाहनं जी आहेत त्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे. जे प्रवासी वाहनं जी आहेत ती प्रवासी वाहनं या गर्दीतून बाजूला काढायचा प्रयत्न जो आहे तो ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून केला जातोय. पुण्याहून येणाऱ्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत रावेत किवळ्याजवळच, आणि केवळ मालवाहतूक वाहनं जी आहेत ज्यांना ही कल्पना देण्यात आलेली आहे इथं ट्रॅफिक जॅम जे ते मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे. मात्र ज्यांना पर्याय नाही आहे असे सगळे मालवाहतूक करणारी वाहनं जी आहेत ती रस्त्याला लागून राहिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नाशवंत माल जो आहे म्हणजे दूध असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातून येणारं दूध असेल, भाजीपाला असेल, यांच्या सुद्धा अनेक गाड्या ज्या आहेत त्या गाड्या अडकलेल्या दिसत आहेत. त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी सुटणार कधी? जवळपास 24 तास होत आले तरी सुद्धा प्रशासनाकडून त्याच्यावरती काही उपाय जो आहे तो करता आलेला नाही. वेगानं जाता यावं यासाठी केलेली सुविधा जी आहे तिच्यामध्येच नागरिक आता अडकताना दिसत आहेत. या एक्सप्रेसवेवरती मुंबईच्या दिशेनं वेगानं प्रवास करता यावा म्हणून हा एक्सप्रेसवे बांधण्यात आलेला होता. मात्र एक छोटासा अपघात जो आहे या अपघातानं काय परिस्थिती होऊ शकते त्याचा अंदाज आलाय. लोक हे गेले कित्येक तास अडकून पडलेले आहेत आणि प्रचंड गैरसोय जी आहे ती त्यांची झालेली आपण पाहतोय. पुण्याच्या दिशेनं पुण्याच्या जवळपर्यंत हे ट्रॅफिक रायगडपासून आलंय, म्हणजे साधारण 70 ते 80 किलोमीटर आडोशी बोगदा इथून
दाखवला जातो. या आडोशी बोगद्याजवळ झालेला हा अपघात आहे. तिथपासून हे सगळं ट्रॅफिक जे आहे ते आता या द्रुतगती मार्गावरती एक्सप्रेसवेवरती जाम झाले. अगदी पुण्यापर्यंत ही वाहतूक आली आहे. जी पलीकडची बाजू आहे या पलीकडच्या बाजूवरती काही वाहनं जी आहेत जी मधून आडोशी बोगद्याच्या नंतर एक्सप्रेस हायवेला लागणारी जी वाहनं आहेत ती वाहनं जायला पलीकडची बाजू जी आहे ती खुली दिसते. मात्र या सगळ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरती प्रचंड मोठा फटका जो आहे तो प्रवास करणाऱ्यांना बसलाय आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. अनेक नागरिक जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. काही ठिकाणी पुढच्या बाजूला जिथं अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे तिथं सार्वजनिक वाहतूक यंत्रणा जी आहे म्हणजे एसटी असेल किंवा ट्रॅव्हल्स असतील खाजगी यातून शेवटी प्रवासी उतरून काही पर्यायी व्यवस्था होते का त्याची सुद्धा चाचपणी करतायत. आता 22 तास हा आपण साधारणपणे 22 ते 24 तास हा कालावधी आपण समजू शकतो. या कालावधीमध्ये सगळ्याच गोष्टींची अडचण जी आहे ती या प्रवास करणाऱ्या नागरिकांची झालेली आहे. त्याच्यामुळे आता दिवसभर सातत्यानं आवाहन केलं जातंय प्रशासनाकडून की मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कुठल्याही वाहनांनी एक्सप्रेसवेला जाऊ नका किंवा मुंबईला जाणं टाळता येत असेल तर ते टाळा. कारण अजूनही हा प्रश्न वाहतूक कोंडीचा जो टँकर पलटी झालेला आहे त्याच्यातला प्रोपिलिन गॅस हा कधी दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि कधी रस्ता खुला होईल याबाबत प्रशासनाकडे कुठलंही ठोस उत्तर नाहीये. सातत्यानं आम्ही जे महामार्ग पोलीस आहे त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतोय. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जी आहे ती कधी नियंत्रणात येईल हे त्यांनाही सांगणं अवघड झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण हे दृश्य पाहतोय की फक्त प्रवाशांचेच अडचण नाहीये तर या ठिकाणी दूध वाहून देणारे टँकर सुद्धा तसेच अडकून पडलेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी आता वाढत चालली आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की साधारण आडोशी बोगद्याला जी घटना घडली तिथून ते आता रावेतपर्यंत अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. एक लेन जी आहे ती रिकामी आहे. मात्र या बाजूला जर बघितलं तर शेकडो नाही लाखो प्रवासी जे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. जवळपास 67 किलोमीटर ही वाहतूक कोंडीची रांग आहे आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रवाशांच्या हाल होत आहेत जे या एसटीने प्रवास करतायत. पुन्हा एकदा मी दाखवतो की हा 67 किलोमीटरचा हा सगळा एकूण रूट आहे आणि ज्यावर अशा पद्धतीने ही सगळी जे प्रवासी आहेत ते 24 तास जवळपास 25 तास झालेले आहेत ते अडकलेले आहेत. आणि जिथे या एक्सप्रेसवेची जी एंट्री पॉइंट आहे तिथे अशा पद्धतीची नाकाबंदी केली आहे. खरं तर ही वाहतूक कोंडी सुटू शकली असती जर युटर्न जे आहे ते घेण्यासाठी प्रशासनाने या वाहतूकदारांना किंवा वाहतूक चालकांना सुविधा उपलब्ध करून दिली असती. मात्र तसं न करता आपण बघतोय की कशा पद्धतीनं ही सगळी मंडळी जी आहे ते 25 तासाहून अधिक काळ झालाय अशा पद्धतीने अडकलेल्या. आणि याहूनही गंभीर बाब म्हणजे अडकलेल्या या प्रवाशांना अन्न किंवा पाण्याची व्यवस्था अद्यापही प्रशासनाने केलेली नाहीये आणि त्यामुळे रोष जो आहे तो वाढत चाललेला आहे. लहान मुलं त्याचबरोबर आबालवृद्ध देखील या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत. हा एक्सप्रेसवेचा एंट्री पॉइंट आहे आणि इथे देखील आपल्याला बघतोय की कशा पद्धतीनं अजूनही वाहनं जी आहेत ती सोडली जातात. त्यामुळं वाहतूक कोंडीत भर घालण्याचं काम इथले वाहतूक पोलीस करतायत का असाही या निमित्तानं प्रश्न उभा राहिलाय. माझ्या या बाजूला जी आहे ती ही सगळी मंडळी मागील 25 तासापासून वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे आणि ही वाहतूक कोंडी कधी आणि कशी सुटेल याचं कोणतंही उत्तर प्रशासनाकडनं यांना दिल्या गेलं नाही आणि त्यामुळे जे आहे तर नागरिकांचा रोष वाढताना दिसतोय. सुरतचा गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, मुंबई पुणे एक्सप्रेस.